आज सॅटर्डे होता. अन्वी बाबांच्या आधी उठली, मस्त अशी रेडी झाली. आज बाबांची ड्युटी होती की अन्वीला खाली फिरायला घेऊन जायची, म्हणून ते तिला खाली घेऊन गेले. खाली गेल्यावर ना अंकल तिला बाहेर जाताना दिसले, तर ती अंकलच्या मागे लागली. म्हणून तिच्या बाबांनी तिला बाईकवर बसवलं आणि तिला वाटलं की आता अंकल मला फिरायला घेऊन चालले, म्हणून ती सगळ्यांना बाय करत होती. पण अंकलनी काही तिला नेलं नाही आणि बिचारी खूप रडायला लागली. तिला तसंच वर घेऊन आलो. नंतर तिच्यासाठी मी काही पार्सल मागवलं होतं, मामाचं शॅम्पू आणि मॉइश्चरायझर. ते मला रिसीव झालं, म्हणून मी ते एका ठिकाणी ठेवलं. ती झोपली होती, तर दुपारी ज्या गावावरून चिंच आणल्या ना, त्या आम्हाला सोडून ठेवायच्या होत्या, त्याच्या बिया काढायच्या होत्या. तर ते काम चालू होतं, पण ती एका तासात उठली तर ते सगळं तसंच राहिलं. नंतर मस्त असं पिझ्झा मागवला, तो खाल्ला. अन्वी ज्या बिया चिंचाच्या काढून ठेवल्या होत्या ना, त्याच्याबरोबर आज छान खेळत होती. सगळ्या त्या गोळा करत होती, डब्यात ठेवत होती. मस्त असं तिचं खेळणं चालू होतं. म्हणून म्हटलं की मला ना बाजरी दळायची आहे, तर घरातल्याच घरघंटीमध्ये ती दळावी. मी ती दळायला टाकली आणि खरं सांगते ह्याच्यात खूप छान दळण होतं. मी ह्याच्या आधी ही यूज करायला हवी होती. अन्वीच्या बाबांकडून बाथरूमचा डोर ओपन राहिला, तर मॅडम आतमध्ये जाऊन अंघोळच करून आल्या. परत तिला आवरलं. नंतर तिला घेऊन मी पटेल मार्टमध्ये गेले. तिच्यासाठी मला ओट्स घ्यायचे होते, पण तिने स्वतःची शॉपिंग स्वतः करायला सुरुवात केली. सगळ्या गोष्टी ती बकेट्समध्ये टाकत होत्या. पुन्हा मी मला जे हवं ते घेतलं आणि बाकीच्या गोष्टी जागेवर ठेवून दिल्या. घरी आलो, सगळं आवरलं आणि नंतर संध्याकाळच्या वेळेस हिला झोप येत होती, म्हणून हिची झोपेचे नाटकं चालू होते. मला झोपीला असं तिचं म्हणणं चालू होतं, म्हणून तिला घेऊन मी खाली गेले खेळायला गार्डनमध्ये. तिचे बाबा आजीला घेऊन डॉक्टरकडे गेले होते, तर आज माझी ड्युटी होती. छान अशी ती झोका खेळत होती, पण माहीत नाही माझं लक्ष थोडंसं इकडे तिकडे झालं आणि ती झोक्यावरून पडली आणि समोरून नेमकी आजी आली. तर मला इतका ओरडा बसला की सांगायलाच नको. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.